मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला फसवलं असं का वाटतं? मी आत्तापर्यंत प्रत्येकाला सांगत आलो की ह्या माणसाच्या नादी लागू नका. उदाहरणार्थ सांगतो, मी मंगेश साबळेलाही म्हणलो होतो की हा माणूस उमेदवार विधानसभेला उमेदवार द्यायचं की नाही कोण ठरवणार होता? समाज. बरोबर. समाज काय म्हणला? उमेदवार द्यायचे, एक हात नाही दोय हात वर केले असे उमेदवार द्यायचे. मग त्या रात्री आशिम सरोदे आले, 3 तास बैठक झाली आणि आता कोणी काय मेसेज द्यायचा दिला आणि सकाळी म्हणले आम्हाला उमेदवार. फसवणूकच केली ना. तिथं अशोक चव्हाण गेले, बंद दाराआड चर्चा झाली, 1.5 तास बंद दाराआड. जे बंद दाराआड बोलत नव्हते, कानात कुजबुजून देत नव्हते, मग तिथं काय डील झाली ते नाही सांगावं समाजाला. वाशीला गेले आणि त्याच दिवशी सांगितलं की आरक्षण भेटलं. वाजा डीजे, वाजा फटाके, नाचा. समाज नाचला ना, अख्खा महाराष्ट्रातला समाज नाचला. विरोध करायला त्यांचा जरांगे पडलाच काही बांधारा बांधणे, माझा त्यांचं काही बांधारा बांधणे. नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासंदर्भाचा लढा तुम्हा सर्वांना माहीत आहे, परंतु अजूनही मराठा समाज थोडासा कन्फ्यूज आहे की नेमकं मराठा समाजाला कशाचा फायदा होईल. म्हणजे EWSचा फायदा होईल, SCBCचा फायदा होईल की संपूर्ण, आता जसं मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की संपूर्ण मराठा समाज काही दिवसामध्येच OBC मध्ये जाईल असा त्यांचा विश्वास आहे आणि OBC मध्ये जर मराठा समाज गेला तर त्याचा नक्कीच फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत मराठा समन्वयक तसेच शेतकरी नेते विदुर लागडे आहेत. त्यांच्यासोबत आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार, जय शिवराय. तुमच्या काय भावना आहेत की मराठा समाजाचा फायदा नेमका कुठं आहे आणि मराठा समाज जर OBC मध्ये गेला तर फायदा होईल का? आता EWS, SCBC आणि कुणबीकरण याच्यामधून मला असं सांगायचं की कुणबीकरणातून जर फायदा होत असेल तर हरकत नाही, पण होत नाही. ऑलरेडी 400 जाती आहे, मी सांगितलं, त्यात घुसता येत नाही. घुसलं की ते आपल्या वाट्याला काय येणार मराठा समाजाच्या, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, EWS हे केंद्र सरकारनं न मागता दिलेलं आहे. हे कधी दिलेलं आहे? हे 2019 मध्ये. बरोबर. आणि EWSच्या अगोदर मराठा समाजात ESBC नावाचं एक 16% आरक्षण होतं. ते गेलं समजा, सुप्रीम कोर्टानं ते नाकारलं. त्याच्यानंतर सरकारनं EWS केंद्र सरकारनं दिलं. ते बी का दिलं तर ते सुद्धा ताऊन सुलाखून निघालेलं आहे. अच्छा. हां, म्हणजे सुप्रीम कोर्टात ते सुद्धा चॅलेंज झालं होतं. सुप्रीम कोर्टानंतर ते ऍक्सेप्ट केलं की ओपन मधल्या जेवढ्या ज्या जाती आहेत त्याला इकॉनॉमिक विकर सेक्शन, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आहे, म्हणजे EWS टिकणार आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टानं ऍक्सेप्ट केलेलं ते. हां, SCBC दिलं आणि हे कुणबीकरण, ह्या दोन्हीमुळे EWS गेलं. आणि सरकार जरांगे पाटील असं म्हणलेले, असं म्हणाले की EWS आम्हाला नको, ते डोंगराळ जमीन आहे, खडकाळ जमीन आहे, टिकणार नाही. कोणतं आलं? EWS तर टिकणार नाही म्हणले, त्यांनी नाकारलं ना. त्यांनी तेही नाकारलं आणि सरकारनं दिलेलं SCBC सुद्धा नाकारलं. नको म्हणले, आम्हाला कोणी बितच घुसायचं म्हणले. अहो, त्या SCBC मधून आज 10% ना, ते 10% समाज फायदा घेऊन राहिला त्याच्यावाला. हा, मग त्या 10%च्या तुलनेत कुणबीकरणातून किती टक्के फायदा झाला हे सर जरांगे पाटलांनी सांगायला पाहिजे समाजाला. आतापर्यंत या 2 वर्षात किती टक्के फायदा झाला ह्या आंदोलना दरम्यान आहे. आतापर्यंत घातले म्हणले 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात घातले असं ते म्हणतात. मग त्या 3 कोटी मराठ्याला किती टक्के कुणबीकरणाचा फायदा झाला हे त्याने सांगावं. पण कुणबीकरण अजून झालंच नाही ना. आता म्हणजे आता जो GR निघलाय हैदराबाद गॅझेट म्हणून, ते इथून पुढे आता ते हैदराबाद गॅझेट म्हणजे डोंगर पोखरून उंदीर निघालेला आहे. थोडंसं हैदराबाद गॅझेट त्याच्याबद्दल मी बोलतोच तुम्हाला, थोडं ते बाजूला ठेवू. पण स्वतः जरांगे पाटील कमीत कमी 100 वेळा म्हणालेले 3 कोटी मराठे 58 लाख नोंदीतून आरक्षणात गेले. हे माझं वाक्य नाही, त्यांचं वाक्य आहे. मग ह्या 3 कोटी मराठ्यातून किती कुणबीकरणातून पोलीस पाटील झाले, पोलीस भरतीत क्लार्क झाले, महावितरण, महानिर्मिती, महाराष्ट्रभरातल्या जेवढ्या भरत्या आहे, विशेषतः मराठवाड्यातल्या जेवढ्या भरत्यामध्ये जे मराठा तरुण लागले ते किती टक्के लागले ह्या आरक्षणातून? 3 कोटी जे गेले आरक्षणातून, हे 3 कोटी मराठा आरक्षणात गेले ना, त्यांच्या लढ्याच्या किती गेले, किती लागले, त्यांनी आकडेवारी जाहीर करावं. आणि SCBCचा फायदा होतोय? हो, होतोय. ओके. पण SCBC उद्या सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, आता सरकार आहे तोपर्यंत टिकणं असं मला खात्री आहे. पण उद्या सुप्रीम कोर्टात हे टिकलं नाही तर मग पर्याय काय? EWS. EWS तर सगळ्यांसाठी ओपन आहे ना. आता उद्या कुठलंच आरक्षण टिकलं नाही तर EWS भेटणारच. तर हेच EWS
हे बघा सरकारच EWS हे वाढवून द्यायला तयार होतं. हे यांनी गोंधळ नसता घातला ना हे कुणबीकरणाचा, तर सरकार हे 10-20% द्यायला तयार झालं. स्वतः CM फडणवीस साहेब असं बोलले मी EWS वाढवून देतो म्हणून. आणि तोच जर लढा उभा राहिला असता तर आज मराठा तरुण शेकडो हजारो मराठा तरुण भरतीमध्ये सिलेक्ट झाले असते. आता मला एक सांगा, आता EWS हे 10% आहे. मराठा समाज खूप मोठा आहे, जास्त आहे ते संख्येने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आपण म्हणू की मराठा समाज आहे. 10% मध्ये फक्त मराठाच नाही, म्हणजे EWS जर आपण ठेवलं असतं तर फक्त मराठा समाज नाही, त्याच्यात सगळेच येतात. मारवाडी ओपन मधले येतात, ओपन मधले सर्व जाती मुस्लिम येते, मुस्लिम सहित राजपूत. त्यामुळे मराठ्यांच्या वाट्याला काय येईल पहिला प्रश्न. त्यामुळे EWS मनोज जरांगे पाटील यांनी नाकारलं. त्यानंतर वाशी या ठिकाणी शिंदे सरकारनं ACBC दिलं, ते पण 10% दिलं, पण हे मराठा समाजासाठी. परंतु आता हे सुद्धा टिकणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं आणि त्यांचा लढा सुरू ठेवला की आम्हाला OBC मधून आरक्षण हवंय, कारण OBC मध्ये गेल्याच्या नंतर हे आरक्षण टिकेल. त्याला थोडक्यात यश येताना दिसत आहे. मुंबई या ठिकाणी ज्या पद्धतीने आंदोलन झालं आणि तिथं हैदराबाद गॅजेट, म्हणजे आता सध्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत आणि विखे पाटलांनी हैदराबाद गॅजेट दिलंय किंवा आता लागू केलंय असं थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे कमीत कमी मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला याचा फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, हैदराबाद गॅझेट आहे ही सरकारनं केलेली तडजोड आहे. ही तडजोड म्हणजे कशी तडजोड आहे? तडजोड म्हणजे लहान लेकराला जसं रडतं ना, ती समजूत काढून दिल्यासारखं आहे सरकारने. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे हैदराबाद गॅझेट मध्ये कुणबी आणि मराठा एक आहे असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि तुमचं जसं दिगंबर आवटे पाटील तुमचं नाव आहे, तसं तिथं असं नाव नाही, तिथं व्यक्तिगत नोंदी नाही, तिथं समूहाच्या नोंदी आहे, जाती समूहाच्या नोंदी आहे तिथं, आणि आडनाव आहेत, पण नोंदी नाही, व्यक्तिगत नोंदी नाही. त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेटमुळं सरसकट मराठा आरक्षणात गेले म्हणजे काय म्हणते त्याला, गाजर दाखवण्यासारखं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 342 अर्ज गेले, एकही प्रमाणपत्र नाही मिळालं हैदराबाद गॅझेटनुसार. बीड जिल्ह्यात 11 अर्ज गेले आणि 11चे 11 प्रमाणपत्र भेटले. कन्फ्युजन आहे की नाही? उद्या जर ते नाही टिकलं तर, उद्या जर ते व्हॅलिड नाही झाले तर याला जबाबदारी कोण? हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र भेटणं सुरू झालेत का? सुरू झाले. निकष काय? सुरू झालेत ते, पण उद्या त्याची व्हॅलिडिटी होईल का नाही याची गॅरंटी नाही. ओके. मी तुम्हाला आता आकडा सांगितलं ना, परभणी जिल्ह्यात जर 342 अर्ज गेले एकही प्रमाणपत्र नाही, बीड जिल्ह्यात 11चे 11 अर्ज आहेत आणि 11चे 11 प्रमाणपत्र भेटले. कन्फ्युजन आहे ते शेवटी. बरोबर. उद्या नाही टिकले तर हैदराबाद गॅझेटचा फायदा होणार नाही, हे तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो. म्हणजे कसा नाही होणार नाही ना, नोंदी नाही ना तिथं. कुणबी मराठा एक आहे त्या JR मध्ये. हे बघा, हे तडजोड आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो रिपीट करून, मिळत नाही. त्याच्या शपथपत्रावर जात. आता बीड मध्ये तुम्ही म्हणले आता 10-12 जणांना व्हॅलिड होतील की ते बघा ना. आता आम्ही ते सुद्धा माहिती मागितलेली. आता इलेक्शन काळात अधिकारी गुंतलेले असल्यामुळे आम्ही तुम्हाला कन्फर्म माहिती नंतर देतो. आम्ही एक 15 दिवस इलेक्शन संपल्यानंतर त्याचा अर्ज सुद्धा आहे माझ्याकडे. तिला अर्ज दिलेला आहे मी बीड जिल्ह्यात. त्या बरं, आता निकष काय? आता मला जर हैदराबाद गॅझेटनुसार मला प्रमाणपत्र काढायचंय तर मी काय केलं पाहिजे? मुळात हैदराबाद गॅझेटच फसवय. त्याच्यामुळे निकष, नियम, त्याचे तत्व काय ते मला सांगता येणार नाही. ओके. तुम्हाला आताच सांगितलं ना की त्याच्यावर ते समूहाच्या जाती समूहाच्या नोंदी त्याच्यावर. ओके. आणि त्या नोंदीतून प्रमाणपत्र मिळणार नाही आणि मिळत सुद्धा नाही. त्याच्या हैदराबाद गॅझेटच्या भरोश्यावर समाजानं बसू नये. ओके. कारण हैदराबाद आता शिंदे समितीचं स्टॉप केलं. शिंदे समितीनं काय केलं? प्रमाणपत्र देणं स्टॉप केलं. ते अभिलेखे DPR तपासले का स्टॉप केलं की ह्या JR निघाला. उद्या अधिकारी म्हणू लागलेत ना की तुम्ही ते ह्या JR काढल्यामुळे ते आम्हाला काम करता येणार. अच्छा. त्याच्यामुळे त्या प्रमाणपत्राचा कुठलाही फायदा नाही. आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे, पाठीमागच्या 2-3 वर्षापासून चालू आहे. कितपत फायदा मराठा समाजाला झालाय असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला महाराष्ट्रभरातलं गणित फार सांगत नाही. आता तुम्हाला 11 नोव्हेंबर 2025 एक PDF तुम्हाला टाकलं मी. ते 315 शिपाई भरती कारागृह विभागात. त्याच्यातले तुम्हाला यादी बघा तुम्ही. त्याच्यामध्ये ACBC, EWS आणि कुणबी याच्यातून तुम्हाला ती यादी त्याच्यातून लक्ष देऊन जाईल. पुन्हा तुम्हाला आमचं आंबड तालुक्यातलं एक उदाहरण सांगतो मी. एका मिनिटात सांगतो. आंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये पोलीस पाटील भरतीमध्ये कुणबीमधून किती लागले तर 6. किती? 6 लागले. 6 तुम्ही स्वतः आंतरवली सराटीमध्ये सुद्धा जे कुणबीमधून लागलं ना
ते नम्रता रमेश तारक यांचं सर्टिफिकेट हे कुठलं आहे, अहिल्यानगरचं आहे. आजही अंतरवाली सराटी ही जगाच्या नकाशावर गेली, बरोबर, देशात गाजली, इतिहास घडवला अंतरवली सराटी या गावानं. त्या अंतरवली सराटीचं अजूनही एकही प्रमाणपत्र नाही त्या GR नुसार, आणि शिंदे समितीच्या नोंदणीनुसार सुद्धा अजून एकही प्रमाणपत्र या अंतरवली सराटीमध्ये नाही. मग काय फायदा सांगा तुम्ही. तुमची मागे एक मुलाखत पाहिली होती, त्यामध्ये तुम्ही म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला फसवलं, असं का वाटतं? मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला फसवलं हे काही नुसतं आरक्षणापुरता विषय नाही. लोकसभा विधानसभा ह्या निवडणुकीत जरी पाहिलं तुम्ही, मी आत्तापर्यंत प्रत्येकाला सांगत आलो की ह्या माणसाच्या नादी लागू नका. उदाहरणार्थ सांगतो, मी मंगेश साबळेलाही म्हणलो होतो की हा माणूस उमेदवार देणार नाही. मंगेश साबळे माझा मित्र आहे, एक 5-7 वर्षापासून मित्र आहे. मंगेशलाही सांगितलं होतं की याच्या नादी लागू नका, हा उमेदवार देणार नाही. बरं जाऊ द्या, मंगेशचा विषय थोडा बाजूला ठेव. मी माझे एक मित्र आहे भोकरदनचे केशव पाटील जंजाळ, यांना सांगितलं की 1000 रुपयाच्या नोटरीवर तुम्हाला शपथपत्र मी करून देतो, नोटरी करून देतो तुम्हाला 1000 रुपयाच्या नोटरीवर, की जरांगे पाटील उमेदवार देणार नाही विधानसभेला. ते म्हणे माझ्या आता 5-6 चक्रा झाल्या, तुम्ही आणखी 100 चक्रा मारा तिकडं, पण ते उमेदवार देणार नाही असं कमीत कमी 70-80 लोकांना सांगितलं होतं मी विधानसभेच्या अगोदर. खरं झालं ते. लोकसभेला इथे काय म्हणले होते, म्हणजे याच्यात फसवलं काय आता जरांगे? फसवणं काहीच ना. हे बघा, विधानसभेला उमेदवार द्यायचं की नाही कोण ठरवणार होता? समाज. बरोबर. समाज काय म्हणला, उमेदवार द्यायचे, एक हात नाही दोय हात वर केले असे उमेदवार द्यायचे. मग त्या रात्री आशिम सरोदे आले, 3 तास बैठक झाली, आणि आता कोणी काय मेसेज द्यायचा दिला, आणि सकाळी म्हणले आम्हाला उमेदवार. फसवणूकच केली ना. फसवणूक. उमेदवार तुमच्या विचाराचे आरक्षण विचाराचे तुमचे 2 आमदार येऊ द्या. मंगेश सारखा एखादा आमदार झाला असता, मंगेश खासदार झाला असता, मंगेश खासदार झाला असता, मंगेश आज मोठी ताकद समाजाला मिळाली असते मंगेश खासदार झाला असता. नाही, पण मराठा समाज जर इलेक्शन मध्ये गेला असता, निवडणुकामध्ये गेला असता, जायला पाहिजे होता. मराठा समाजामध्ये फूट पडली असती, विरोधक तयार झाले असते. आणि आता आंदोलन वेगळं आणि राजकारण वेगळं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते राजकारण नको आपल्याला. आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत किंवा आंदोलक आहोत, आपल्याला आंदोलनच करायचं. त्यामुळे त्यांनी ही बाजू नाकारली की आपल्याला राजकारण नकोय, असं तुम्हाला वाटतं? नाही, ते सुद्धा जरांगे पाटील म्हणाले. सांगतो ना. मग हे समाज कशाला झुलवला एवढा? हे कशाला, हे गाजर कशाला दाखवलं, लॉलीपॉप कशाला दाखवलं? समाज म्हणला ना निवडणूक लढवायची तर लढवायची ना. एखादा आमदार झाला असता, एक झाला असता का नाही, ते जाऊ द्या. त्याच्या अगोदर लोकसभा होती. मी लोकसभेच्या वेळेस सुद्धा म्हणालो होतो, मी माझे आजही माझ्याकडे पुरावे की हे अगोदर काय म्हणले, EVM बंद करायचं. EVM बंद करून, आता कोणी राजकीय पुढाऱ्याने सल्ला दिला असेल ते दिला, EVM बंद करून मग बायलेटवर मतदान घ्यायचं. समजा मग EVM बंद करायचं, कसं करायचं, प्रत्येक गावातून 1000 उमेदवार द्यायचे, प्रत्येक गावातून 25 उमेदवार आले, आणि मग त्याच्या त्या गाव बैठका घ्यायच्या, अहवाल तयार करायचा. केला समाजानं, आणि केल्यानंतर मग जाऊ द्या लय मोठे उमेदवार, मग प्रत्येक गावातून 1 उमेदवार. समजा आमच्या जालना जिल्ह्यात 1000 गाव आहेत उदाहरणार्थ, मग 1000 उमेदवार, मग EVM मध्ये बसले असते ते. मग काय करायला लागलं असतं, पर्यायानं बायलेटवर मतदान घ्यावं लागलं असतं. मग बायलेटवर मतदान घेऊ नये म्हणून अशोक चव्हाण जे म्हणत होते ना, कानात कुजबू नका, कानात बोलू नका, ते म्हणत होते ना. मग ते तिथं अशोक चव्हाण गेले, बंद दाराआड चर्चा झाली, 1-1.5 तास बंद दाराआड. जे बंद दाराआड बोलत नव्हते, कानात कुजबुजून देत नव्हते, मग तिथं काय डील झाली ते सांगावं समाजाला. मी डायरेक्ट असं म्हणेल की जरांगे पाटील यांना समाज का मानतो, कारण आतापर्यंत खूप नेते आहेत, सर्वात जास्त मराठा आमदार खासदार असतील सध्या आजही बघितलं तरी सुद्धा मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे, कारण ते प्रामाणिक नेतृत्व आहे असं समाजाचं म्हणणं आहे. आणि एका प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. त्यामुळे जरांगे पाटील, आता एखादी चर्चा झाली असेल पण कधीच मॅनेज झाली नाही. आजही त्यांचा सर्व इतिहास समाजापुढे मॅनेज झाला असं नाही. तुम्हाला सांगतो मी, ते आता वाशीला गेले होते, वाशीला गेले, आणि त्याच दिवशी सांगितलं की आरक्षण भेटलं. वाजा DJ, वाजा फटाके, नाचा, समाज नाचला ना, अख्खा महाराष्ट्रातला समाज नाचला. आणि काय आणलं होतं, सगळे सोयरेचा अध्यादेश. झाला का लागू तो सगळे सोयरे अध्यादेश? नाही झाला. त्यावेळी समाजाची फसवणूक केली, फसवणूक झाली ना. सरळ सरळ आजही सगळे सोयरे लागू होऊ शकत नाही. मग हे सगळे सोयरे ना,
हा विषय सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. हे राज्य घटनेला सगळे सूर्य म्हणजे त्यांची जी मागणी होती सगळे मुळातच चुकीची होती ती. ओके. मुळातच चुकीची होती. पुन्हा त्याच्यानंतर मग सरसगटचं मागणी केली त्यांनी. अहो इथपर्यंत सरसगट केली कुठपर्यंत? शिवनेरीच्या पायथ्याची कपाळाला माती लावली अशी, आणि गोळ्या घातला तरी माघार घेणार नाही, आणि सरसगट मराठ्याला आरक्षणातच घालणार म्हणले होते की नाही ते. मग काय झालं? काय मिळालंय? सरसगट म्हणून 27 प्रमाणपत्र. नाही पण त्यांनी परत लढा सुरूच ठेवलाय ना. त्यांचं असं म्हणणं आहे की आता कोणता लढा संपला? म्हणले लढा ते आता संपला. आता उद्योजक घडवायचे त्याला. नाही ते आता लढा सुरूच ठेवणार आहेत. आता बघा त्यांचं असं म्हणणं आहे की मराठवाड्यात हैदराबाद गॅजेटनुसार सर्व मराठा समाज आरक्षणात जाणार, किंवा नाही गेला तर त्यासाठी ते लढा करायला तयार आहे. आता कोणता लढायचा राहिला? किती अल्टिमेटम गेले? 8-9 उपोषण झालेत ना आता. प्रत्येक उपोषणाच्या वेळेस म्हणले ह्या तारखेपर्यंत माझ्याकडे पूर्ण लिंक आहे, पूर्ण मी सेव्ह केले. कमीत कमी 1,500च्या वर व्हिडिओ कट करून ठेवले त्याच्यावेळी माझ्या मोबाईलमध्ये, पेनड्राईव्हमध्ये सेव्ह आहे माझ्याकडे. त्यांनी कशा कशा पलट्या मारल्या, कसे एक पलटी झाकासाठी दुसऱ्या 10 पलट्या मारल्या. आहे ना पूर्ण डाटा नाही माझ्याकडे तो. पलटी मारलं म्हणजे कशावरून असं वाटतं की ते पलटी मारतात? पलटी मारलं म्हणजे तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेनं सांगतो. उमेदवार उभा करणार, विधानसभेला लोकसभेला उमेदवार उभा करणार, समाज ठरवणार. मग निर्णय कोण घेणार? जरांगे पाटील. विधानसभेला उमेदवार उभा करायचा कोण ठरवणार? समाज ठरवणार. समाज 2-2 हातानं हात वर केले, समाजानं ठरवलं. ॲडव्होकेट आशिम सरोदे आले, विषय संपला. तरी सुद्धा काही मराठा समन्वयक आहे, म्हणजे अभ्यासक, त्यांचा अभिप्राय घेतात ना जरांगे पाटील, की काय केलं पाहिजे, आपण काही चुकतोय. मला सांगा कोणता अभिप्राय घेता? तिथं योगेश केदार होते. हा जी.आर. फसवा आहे स्पष्टपणे तोंडावर बोलले. ते म्हणजे तुला काय कळत नाही की मुंबईची. त्याच्यानंतर तुम्ही आता गोलमेज परिषद होती, मी गोलमेज परिषदेला थांबलो तिथं. मी स्वतः होतो गोलमेज परिषदेत. मी बोललो आणि कोंढरे पाटील, लाखे पाटील, शिवानंद भानुशी सर, स्वतः आशिम सरोदे सुद्धा म्हणले की हा जी.आर. फसवा आहे म्हणून. ॲडव्होकेट आशिम सरोदे. कोणता जी.आर.? हे हैदराबाद गॅजेटचा आहे. 2 सप्टेंबरचा 25 जी.आर. अभ्यासक म्हणले ना तुम्ही. अभ्यासकाचा एकदा ऐका ना तुम्ही काय बोलतात ते म्हणून. जर अभ्यासक बोलत असले, हैदराबाद गॅजेटचा फायदा मराठवाड्यातल्या मराठ्यांना होईल का नाही होणार? नाही होणार. ओके. 101% सांगतो, होणार नाही. हे जे थोडेफार प्रमाणपत्र दिले तर त्याने त्याची व्हॅलिडिटी करून दाखवा. अच्छा. ज्याच्या नोंदी नाही त्याचं काय? आता माझ्या वडिलाच्या टिशीवर मराठा आहे, माझ्या आजोबाच्या टिशीवर मराठा आहे. ते पहिली शिकेले होते. पंजोबाची बी नोंद मराठा आहे, आणि माझ्या टिशीवर सुद्धा मराठा आहे. हैदराबाद गॅझेट हा राज्य घटनेपूर्वीचा आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढे गॅझेट आहे ते घटना समिती पुढे आलेले त्याच काळामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक गॅजेटचा नुसतं हैदराबादच नाही, जेवढे गॅजेट आहे भारतामध्ये त्या टोटल गॅजेटला अनुसरून हे रिझर्वेशन तयार केलेले आहे. बरोबर. कोणता प्रवर्ग कशात घालायचा, कोणती जात कोणत्याच्यात घालायची, कोणता धर्म कोणत्याच्यात घालायचा, असं त्याच्या प्रवर्गानुसार त्या जाती पडलेल्या. त्याच्यामुळे हैदराबाद हा गॅजेट एक कालबाई आहे. त्याच्यामुळे हैदराबाद गॅजेटचा विषय बाजूला काढू आता. बरं ठीक आहे. थोडक्यात आपण मानू की जरांगे पाटील यांनी समाजाला फसवलं असं तुमचं म्हणणं आहे, किंवा त्यांच्या आंदोलनाला तितकं यश आलं नाही. जरांगे पाटील असं म्हणाले त्यांनी त्यांचा प्रयत्न केलाय, समाजासाठी जेवढं काही करता येईल ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. आता बाकी मराठा काही जे बांधव आहेत मराठा समाजाचे, जे त्यांना विरोध करत आहेत, तर विरोध नाही. मी काय म्हणतो, विरोध करायला त्यांचा जरांगे पाटलाच काही बांधायला बांधणे, माझा त्यांचं काही बांधायला बांधणे, मुद्द्याची लढाई नाही. मराठा समाजासाठी कोणीही लढू शकतं. आता तुम्ही लढू शकतात. मागे त्यांची बाईट आली की मी हा समाज पूर्ण ओबीसी मध्ये नेणार आहे. ज्याने जे कोणी बोलत असेल, टीका करत असेल या सगळ्या गोष्टीवर, ती त्यांनी सुद्धा त्यांचे प्रयत्न केले पाहिजे. मुळात आरक्षणच सर्व काही. आरक्षण म्हणजे आरक्षणच हा एकमेव पर्याय आहे मराठा समाजाच्या उत्कर्षाचा, विकासाचा. आरक्षणच हा एकमेव पर्याय असं नाही, हा अनेक पर्यायापैकी एक आहे. ओके. अनेक पर्यायापैकी. बरं, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, विदर्भात आरक्षण नाही का? विदर्भामध्ये 99% मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण आहे. आता त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी 2019 मध्ये तिथं वैशाली येडे यांच्या प्रचाराला गेलो होतो, आणि भारतातला सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा कोणता आहे तर यवतमाळ जिल्हा आहे. महाराष्ट्रातला सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा कोणता आहे तर यवतमाळ आहे महाराष्ट्रातला. मग ज्या घरात कुणबी सर्टिफिकेट आहे त्या घरात शेकडो हजारो आत्महत्या झालेल्या. मी त्या घरात जाऊन आलो होते. आरक्षणानं प्रश्न सुटले. तुमचं काय म्हणणं आहे की आरक्षण भेटलं तरी समस्या सुटणार नाही? नाही सुटणार.
आरक्षण मला सांगा SC समाजामध्ये प्रश्न सुटले. आज पोस्ट ग्रॅज्युएट त्यांच्यामध्ये त्याला किती टक्के फायदा होतो? आज माझ्या गावात माळी समाज आहे, माझ्या गावात धनगर समाज आहे, माझ्या गावात बौद्ध समाज आहे, मातंग समाज आहे. प्रत्येक समाज माझ्या गावामध्ये आहे, प्रत्येक धर्म आहे. त्यांना त्या टक्केवारीनुसार किती फायदा होतो? आज जवळपास 60 कोटी बेरोजगार तरुण आहे भारतामध्ये. 60 कोटीच्या पुढं. त्या 60 कोटीमधून नोकऱ्या किती आहे भारतामध्ये? भारतामध्ये 3 कोटीच्या आसपास नोकऱ्या आहेत. किती सरकारी नोकऱ्या? त्या कोणत्या? राष्ट्रपती महोदयांच्या सचिवापासून, पंतप्रधान महोदयांच्या सचिवापासून ते जिल्हा लेवलचे कलेक्टर, SP ते गावातल्या कोतवाल, तलाठी, ग्रामसेवकापर्यंत किती नोकऱ्या आहेत? 3च कोटी नोकऱ्या आहेत. बरोबर. फक्त 3 कोटी. आणि पाटलाचं स्वप्न आहे करोडो मराठी आरक्षणामुळे करोडो अधिकारी झाले पाहिजे, असं त्यांचं स्वप्न आहे. त्याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा बनवला, तुम्हाला लिंक टाकतो ती. तर मला काय ना, मग 3 कोटी जर देशात नोकऱ्या आहे देशात, तर त्याच्यात 150 कोटी जनता आहे आपली. मग 150 कोटी जनतेमध्ये 3 कोटी म्हणजे किती टक्केवर व्हायला लागली? 1.5% सुद्धा नोकऱ्या नाही देशामध्ये. 1.5%. आणि पुन्हा महाराष्ट्राचं एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये 20 लाख सरकारी नोकऱ्या आहेत. मुख्यमंत्री महोदय सचिवापासून, राज्यपाल महोदय सचिवापासून ते गाव लेवलचं, जिल्हा लेवलचे कलेक्टर, SP पासून ते कोतवालापर्यंत, पोलीस पाटलापर्यंत गावातल्या किती नोकऱ्या? 20 लाख. आणि जनता किती आहे? 12 कोटी. बरोबर. मी काय म्हणतो, नाही पण ऐका फुल ना, फुलाची पाकळी आपल्या पदरात पडत असेल. नाही, ते स्वप्न पाटलाचं नाही, जरांगे पाटलाचं. त्याचं स्वप्न करोडो मराठे अधिकारी झाली पाहिजे, करोडो मराठी कलेक्टर झाली पाहिजे. आता 6 कोटी मराठी ते म्हणते आरक्षणात गेले, उदाहरणार्थ 3 कोटी मराठी. मी म्हणतो 600 कलेक्टर व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे की नाही? करून दाखवा त्यांनी कलेक्टर 600. नाही पण त्यांच्या परीने ते प्रयत्न करत आहेत. कमी असेल, जास्त असेल असं. हे प्रयत्न काय असतं माहिती का? एक बागुलबुवा दाखवणे, हा बागुलबुवा दाखवणे. मला सांगा, 12 कोटी जनता आहे, 20 लाख सरकारी नोकरी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ते 20 लाखाची 20 लाख जरी आपण पुरे रिटायर केले किंवा पुरे नोकरीतून काढून टाकले आज, आणि तिथं मराठा समाजाचे 20 लाख तरुण भरले, मग करोडो पोराचं कल्याण तुम्ही कसे करणार? कसे करणार तुम्ही? नोकऱ्याच 20 लाख आहेत, 12 कोटी जनता आहे. साधा सोपं प्रश्न. तुम्ही म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे बरंचसं नुकसान सुद्धा झालंय. बरंचसं म्हणजे खूप नुकसान झालंय. बघा, साधा सोपं तुम्हाला सांगतो मी. आता वाशीमध्ये आपण अंदाजे धरू 50 लाख मराठे गेले आपले. 50 लाख मराठे गेले, तर समाजा 50 लाखापैकी एका जणाला किती खर्च आला? 3,000. समजा तुम्ही आम्ही गेलो, समाज गेला बा आता. ऐका ना, 3,000 एका जाणं येणं 1,000, 2,000 इतर खर्च 1,000 असं 3,000 खर्च आला. 3,000 गुणिले 50 लाख धरा. नाही, एवढे समाज थोडी गेला होतात. 50 लाख गेले ना. ते तर म्हणते 3 कोटी मराठी वाशीला आले होते. मी काय केलं, 2.5 कोटी कमी केले, त्याच्यात 50 लाख धरले मी. 50 लाखच धरले, ते मध्ये 3 कोटी होते. 50 लाख मराठी गेले आरक्षणात. तिथं वाशीला गेल्यानंतर 3,000 गुणिले 50 लाख किती व्हायला लागले? 150 कोटी. जर हे 150 कोटी जमा केले असते ते वाशीला न नेता, तर तुमचा एखादा गरीबाचा मुलगा MPSC करतो, त्याला फीस भरायला पैसे नाही, ज्याला वकिली करायची, डॉक्टर व्हायचंय, ज्याला कलेक्टर व्हायचं, ज्याला जज व्हायचं, याच्या फीस भरण्याची ज्या गोरगरीब कुटुंबाला नाही, तिथं हे पैसे जमा करून त्या कुटुंबाला दिले. ज्याला उद्योगाला पैसे नाही, ज्याला हॉटेल टाकायची, ज्याला पानटपरी टाकायची, ज्याला वडापाव टाकायचा, ज्याला एखादा उद्योग उभा करायचा, तिथं या तरुणाला देता आलं असतं ना. काय माहितीये का, आता हा खर्च झाला, ठीक आहे, हा समाजाने केलाय. आता जे आरक्षण आहे ते आमच्या हक्काचं आहे. आम्ही कोणाचं मागत नाही. जे आमचं आहे, जे ऑलरेडी म्हणजे नाही का, आम्हाला नवीन नको आहे, आम्ही ऑलरेडी कुणबी आहोत, त्या हक्काच्या गोष्टीसाठी हा लढा आहे. आणि त्यासाठी समाज स्वतःच्या खर्चाने जर जात असेल तर काय सांगतो. बघा, पहिल्यांदा एक तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाचे निर्देश असे, आरक्षण हा हक्क नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे, आरक्षण हा हक्क नाही. नाही, पण काही समाज तर त्याचा फायदा घेतोच आहे ना. हक्क नाही. बघा, आरक्षण हा एकमेव पर्याय नाही. कुठल्या समाजाचा, मराठाचा काय कुठलाही समाज असो, एकमेव पर्याय नाही. आता उदाहरण सांगतो म्हणून मी, आमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये तुम्ही बघा, माळी समाजाला OBCतून समजा, लोहार समाज आहे किंवा धनगर जे आरक्षणात आहे, त्यांना त्यांच्या आरक्षणाचा किती टक्के फायदा झाला हे जरांगे पाटलांना सांगावं.
आणि आपला समाज नाही, मला एक सांगा, ऐका ना. आरक्षणाचा फायदा होतोय म्हणून तर विरोध होतोय. ऐका ना. फायदा नसतात विरोधच केला नसता हा, त्यांनी. समजा 6 कोटी मराठी आरक्षणात गेले, 6 कोटी, 6 कोटी मराठ्यातून आरक्षणाचा फायदा किती टक्के समाजाला होईल हे त्यांनी सांगावं. पुन्हा दुसरी एक आकडेवारी जाहीर करावं. EWS, SCBC आणि कुणबीकरण ह्या 2 वर्षातलं त्यांनी आकडेवारी सांगावं की माझ्या आरक्षणामुळे एवढा समाजाला कुणबीकरणातून फायदा झाला. मग मी त्याच्यातून तोटा सांगतो. नाही, कुणबीकरणाची सुरुवात आहे ना, आता इथून पुढे फायदा होईल जर ओबीसी मध्ये गेलं झाले ना तर. 2 वर्ष 2.5 वर्ष व्हायला लागले ना. आता कोणता फायदा व्हायचा राहिला? आता त्याने आता विषय डायव्हर्ट केला. तो 12 कोटी जनता आहे, 20 लाख नोकरी आहे, आणि त्याच्यात पाटील म्हणते की 6 कोटी मराठी आहे महाराष्ट्रात. काय जाऊ द्या ना मग, 6 कोटी महाराष्ट्रात 6 कोटी मराठी आहे. मग 6 कोटीतून 20 लाख मायनस केले. नाही. 5,80,000 मराठ्याचे काय ऐका करायचं? ना. 5,80,000 मराठ्यांनी काय करायचं? बघ, मला काय म्हणायचं आहे की भले तितक्या नोकऱ्या नसतील पण शैक्षणिक फायदा होईल ना. आज जे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना शिकण्यासाठी तर फायदा होईल. नोकरी आपण कन्सिडर करू की तितक्या नाही आहेत. आरक्षणाचा फायदा शिक्षणासाठी तर होईलच. ही गोष्ट आपण मान्यच करू शकतो ना. हा बघा, शिक्षणासाठी आरक्षणाचा फायदा होतो, ओबीसीतून होतो, कुणबीकरणातून होतो, हे मी मान्य करतो मी. पण निव्वळ नोकरीसाठी शिक्षण हे मूर्खपणाचं लक्षण. निव्वळ नोकरीसाठी शिक्षण हे मूर्खपणाचं लक्षण. नाही, आता आपण शिक्षण घेऊया, नंतर ठरवू उद्योग करायचा आहे का शिक्षण म्हणजे नोकरी करायची हा नंतरचा विषय. परंतु आता बरेचशे हाच फायदा होतो. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बरेचशा खेड्यापाड्यामध्ये मुलं शिकत नाहीयेत की आईवडील शिकत नाहीत. आता शिक्षण इतकं महाग झालंय की जवळपास लाख 2 लाख रुपये एका मुलाची फीस आहे. आणि लाख जर फीस असेल, माझ्याकडे 2 मुलं असतील तर एखाद्या मुलाला शिकवायचं आणि एखाद्या मुलाला लगेच कामाला पाठवायचं कुठंतरी. तर अशी परिस्थिती आहे. तर कदाचित ओबीसी मध्ये जर समाज गेला, मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला हे यश मानता येईल. आणि शिक्षणात जर फायदा झाला, मुलं जर शिकत असतील तर उद्या तो उद्योग करेल, नाही तर नोकरी करेल, काही करेल. मुळात जरांगे पाटलाचं स्वप्न असं आहे की करोडो लेकरं बाळ हे आरक्षणामुळं अधिकारी होणार, कलेक्टर होणार, तहसीलदार होणार. मुळात मला सांगा, महाराष्ट्रात IAS IPSच्या ज्या जागा आहेत त्या ऑलरेडी किती असतील? 400 पर्यंत आहेत. अच्छा. हां, ते 400 मायनस केले तर तुम्ही करोडो लेकरं बाळाचं कल्याण कसं करणार? कसं करणार? तुमचा कोटा हे बघा, ते म्हणते 6 कोटी मराठी आरक्षणात घालायचे. गेले समजा 6 कोटी नोकऱ्या पाहिजे ना. भारतात 3 कोटीच्या वर नोकऱ्या नाही, महाराष्ट्रात 20 लाखाच्या वर नोकऱ्या नाही. मग तुम्ही कसं कल्याण करणार? उद्योग एखाद्याने उद्योग उभा केला, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. आता माझ्या गावातल्या काही तरुणांना बूट चप्पलचं दुकान टाकलं होतं, नाही टिकलं ते बाजूच्या बूट चप्पलच्या दुकानामुळे स्पर्धेमध्ये बंद करून टाकलं, लागला शेती करायला. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता मराठा समाजापुढे अजून एक मोठी समस्या भेडसावते, ती म्हणजे लग्नांची. गावाखेड्यात किंवा संपूर्ण मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, लग्नासाठी मुली भेटत नाही. किंवा शेतकऱ्यांना, मराठा समाज मॅक्सिमम शेती करतो आणि शेतकरी नवरा नको, अशा पद्धतीची परिस्थिती. काय भावना आहे तुमच्या? ते एक सांगतो. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आत्ता मागं महापारेषणच्या महावितरणच्या 5,000 जागा निघल्या होत्या. 5,000 महाराष्ट्रभरामध्ये. आणि 5,000 जागेमध्ये 40,000 तरुणांना परीक्षा दिली, एक्झाम दिली. मग एक्झाम दिल्यानंतर सिलेक्शन किती जणांचं होणार? 5च जणांचं होणार. बरोबर, साहजिक. 35,000 पोरांना काय करायचं? हा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे निवळ नोकऱ्यात जे झुलवलं ना जरांगे पाटलानं की करोडो लेकरबळाचे अधिकारी करणार, करोडो लेकरबळ IPS होणार, IAS होणार, मग स्वप्न आहे, भानगडी हे भूल आहे फक्त. आणि आता राहिला तुम्ही मूळ एक संवेदनशील प्रश्न विचारला तुम्ही लग्नाचा. मला एक उदाहरण सांगतो. एक गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे, 2018चा 17-18चा अहवाल आहे की मराठा समाजाच्या ज्या आत्महत्या आहे त्या आत्महत्येमध्ये 54% मराठा समाज आहे. शेतकरी आत्महत्येमध्ये. शेतकरी आत्महत्येमध्ये गोखले आणि शुक्रे समितीचा सुद्धा अहवाल आहे. आता जी न्यायमूर्ती शुक्रे समिती होती ना, त्यांचा सुद्धा अहवाल आहे की मराठा समाजामध्ये त्यांची आकडेवारी पुढे गेली आहे. मराठा समाज हा शेतकरी आत्महत्येमध्ये 50%च्या पुढे, 60%च्या पुढे. कशामुळं? शेती तोट्यात असल्यामुळं. आता उदाहरण तुम्हाला एक सांगतो. आता मला 30 क्विंटल कापूस झाला, 30 क्विंटल.
आणि 2022 ह्याच कापसाला फडतर कापसाला 15,000 रुपये क्विंटल भाव गेला होता. 14-15,000 क्विंटल 22 त्याच्या अगोदर कधी नाही गेला आणि आतापर्यंत एवढा भावच नाही आला. जाऊ द्या 15,000 14,000 जाऊ द्या 10,000 भाव पकडू. आता गेल्या वर्षी 7,000 कापूस विकला. बरोबर. जर हाच 10,000 कापूस समजा हाच कापूस 10,000 गेला, 3,000 जास्त यायला लागले. बरोबर. लक्षात घ्या, जास्त नाही, ते रास्तच यायला लागले, ते कष्टाचेच यायला लागले. समजा ते 3,000 आले, समजा तीन त्रिक किती व्हायला लागले 30 क्विंटल कापसाचे किती व्हायला लागले 90,000. बरोबर. 90,000 वर लागले. मी माझ्या पोराची फीस भरीन ना, कष्टाच्या पैशातून भरीन, कष्टाच्या, आरक्षणाच्या भिकेवर नाही. मी माझ्या मुलीची भरीन ना फीस. तुरीचा भाव 2015 14,000 रुपये क्विंटल भाव गेली होती. 14,000 रुपये क्विंटल. त्याच्या अगोदर भाव नव्हता आणि त्याच्यानंतर तो भाव आला नाही. आता तूर काय चालली 4,000 5,000. तीच तूर जर आज 10,000 गेली तर आम्ही आमच्या पोराच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून ती फीस भरू शकतो. आरक्षणाची आम्हाला गरज नाही. आणि दुसरा प्रश्न मराठा तरुणाचा, आज प्रत्येक गावामध्ये मराठा तरुण हे व्यसनाधीन व्हायला लागलेत. व्यसनाधीन, दारू प्यायला लागलेत पोरं. कशामुळं? पुरी देण्यात आल्यामुळं. याला कारण काय? 2 वर्षात जे पाटलानं जे भुलभुलाया दाखवला ना, की आरक्षण भेटले की नोकऱ्या लागणार, नोकऱ्या भेटले की छोकऱ्या लागणार भेटणार. मी तर म्हणतो त्यांनी हे उद्योजक घडवण्यापेक्षा, हे उद्योग धंदे करण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा पहिले त्या पोराच्या लागण्याची सोय करा. पहिले त्या उद्योगाला आधी पैसे द्यावं. कर पानटपरी टाक ना, चल मी पैसे व्यवस्था करतो एखाद्या मंत्र्याकडून. पाटील कुठून देतील पैसे? मंत्र्याकडून. आता मी नाही सांगितलं तुम्हाला 150 कोटीचं नुकसान झालं, ते तर जास्त झालंय. तसं पाहायला गेलं तर 5-10 हजार कोटीचं नुकसान झालं या 2 वर्षातल्या आंदोलनामुळे. कसं नुकसान झालं तुम्हाला एक उदाहरण सांगतो साधं. जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आंतरवली सराटीची सभा, पोलीस बंदोबस्ताचा खर्च किती आला असन. त्याच्यानंतर भुजबळांनी सभा घेतली आंबडला, त्या भुजबळांच्या सभेचा खर्च हे कोणाचा आहे? जनतेचा खर्च आहे, जनतेच्या तिजोरीतला खर्च आहे. आणि भुजबळांच्या सुरक्षेचा खर्च, हाकेंच्या सुरक्षेचा खर्च, वाघमाऱ्यांच्या सुरक्षेचा खर्च, ससाण्यांच्या सुरक्षेचा खर्च, जरांगे पाटलाचा सुरक्षेचा खर्च, हे जो खर्च जर बघितला तर हे 5 ते 10 हजार कोटीच्या पुढे जातो खर्च सरकारचा. हा खर्च व्हायला लागला ना खर्च. मग नुकसान कोणाचं व्हायला लागलं? जनतेचं व्हायला लागलं. आता आझाद मैदानावर मराठा समाज गेला, तो जाण्याचा समाजाचा खर्च जरांगे पाटलांनी दिला का? नाही दिला, देऊ शकत नाही. याचा वाशीला गेले, तो खर्च किमान 10,000 कोटीपर्यंत जरांगे पाटील आणि भुजबळ मराठेतर हे जे मराठा ओबीसीचा वाद आहे ना, याच्यामुळे जनतेचं नुकसान झालं आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आंबड आणि दहीपुरी, माफ करा, आंबड आणि जालना हे तिकीट होतं अगोदर, बसचं तिकीट. आता मी बसनं चालू आहे. बसचं तिकीट होतं किती होतं? 45 रुपये होतं. ओके. आंबड आणि जालन्याचं 45 रुपये होतं. आता ते तिकीट झाले 51 रुपये. 6 रुपये वाढले. कोणाचा बसमध्ये कोण प्रवास करतं? सर्वसामान्य जनता करते. तिथं जरांगे पाटला बसनं प्रवास करते का? भुजबळ साहेब छगन भुजबळ तिथं प्रवास करते का? एसटीनं? हाके प्रवास करते का? वाघमारे प्रवास करते का? ससाने प्रवास करते का? जरांगे पाटील प्रवास करते का? प्रवास कोण? जनता करते. मग हे आंदोलनाच्या ज्या जाळपोळी झाल्यात महाराष्ट्रभरातल्या, याचा भुर्दंड कोणावर पडला? दोही आंदोलनाचा मराठेतराच्या हे जनतेवर पडलाय. आणि टॅक्सच्या स्वरूपात सरकार वसूल करते. मराठा समाजाला एक विनंती आहे की समाजानं एक संवेदनशीलता दाखवून, की कारण मी आता नोकरीची टक्केवारी सांगितलेलीच आहे की प्रत्येक ज्या मुलीचं आईवडिलाचं स्वप्न आहे, हागवणे प्रकरण तुम्ही बघितलं. एखादा होतकरू ग्रामीण भागातले जे मुलं आहेत, ग्रामीण भागातल्या मुलाला समाजच मुलगी देत नाही. जरांगे पाटलांनी आवाहन करावं ना समाजाला, त्यांनी एक सामुदायिक विवाह सोहळे तयार करावं. हे झाला बिगर लागण्याचे पोरं किती आहे, ते का व्यसनाधीन व्हायला लागले, याच्यावर आत्मचिंतन जरांगे पाटलांना करावं ना. तुमच्या आरक्षणातून 2 वर्षातून काही मिळालं नाही, किमान सोयरी किती करावं, पुढाकार घ्यावं, पवित्र काम करावं. अहो, लग्न ही सामाजिक गरज आहे. सामाजिक गरज का? जर त्या पोराचं लग्न होत नसेल, तरुण पोराचं टोंगची टोंग 32, 30, 40 वर्षाचे पोरं व्हायला लागले, 25 वर्षाचे पुढचे लग्न व्हायना, त्या पोराला गावातले समाजातले पोरं नाव ठेवावं लागले. तरुण पोरं, त्या पोराचं म्हणाल काय, माझ्याजवळ असे काही पोरं रडलेत, ढसाढसा असे रडलेत. पुन्हा शारीरिक गरज आहे, ही झाली सामाजिक गरज. समाज नाव ठेवतो, ही सामाजिक गरज, आणि त्याच्यामुळे आणखीन पोरं किंवा नाव ठेवावं लागले. आता गावातले लोक सोयरे धायरे नाव ठेवावं लागले, म्हणून पुन्हा ते आणखीन व्यसनात येणार लागला. आणि जरांगे पाटलानं पुढाकार घेऊन हात जोडून विनंती आहे
या तुमच्या शिवशाही चॅनलच्या माध्यमातून की त्याने आता सामुदायिक विवाह ज्या पोराचे लग्न जमत नाही, कोणत्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराचे, मराठा तरुणाच्या पोराचे जे खेड्यापाड्यात आहे त्याचा एक मेळावा भरावा, मुलीवाल्याचा मेळावा भरावा, पुढाकार करावा आणि तुमची जी क्षमता आहे ना सरकार झुकवण्याची, देश झुकवण्याची, डोनाल्ड ट्रम्पला झुकवण्याची, ती तुमची जी क्षमता आहे ती दर समाजाला एकत्र करून सकल मराठा समाजाला एकत्र करा. नाही तर जे समाज वेगवेगळे आहे. आता आपल्या मराठवाड्यामध्ये 3 समाज आहेत मराठामध्ये. एक वाई प्रांतीय मराठा आहे, एक 96 कुळी 92 कुळी आणि एक अक्करमाशी बारमाशी आहे. तिन्ही प्रकार समाज एकत्र करा. नसले होत तर किमान जे समाज आहे त्याचे वेगवेगळे मेळावे घ्या आणि सोयरीकी जमा. आरक्षणाचा तुमचा फायदा होतच नाही. हे तुम्ही आता बोलताना म्हणले 92 कुळी 96 कुळी, काय फरक आहे थोडेसे जे कोणी बघत असतील तर? नाही 92 कुळी 96 कुळी कसं आहे, हे काही स्वयंघोषित शब्द आहे ते सारे. ओके. हां, हे पूर्ण स्वयंघोषित शब्द आहे. त्याच्यासाठी स्पेशल तुमच्या स्टुडिओमध्ये आणि त्याचं व्यवस्थित सांगतो. 92 कुळी 96 कुळी, पाटील, गडीवरले, गडी खाल्ले, आकरमाशी, खायरा, मायरा, खानदेशी, मानदेशी, वाईनदेशी, हे सारे आहे ना याच्यासाठी स्पेशल तुमच्याकडे आहे. माझ्या डोक्यात आहे ते, त्यासाठी तुमच्याकडे स्पेशल येईल. पण यांनी सोयरीकी जमवण्याचं पवित्र काम करावं आणि त्या तरुणाचं ते व्यसनातून होण्यापासून वाचवा. असं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर मराठा ओबीसी वाद वाढत गेला, हे सुद्धा आरोप त्यांच्यावर होतात. त्यांना मेन कारण तेच आहे का अजून काही कारण आहे? काय असतं माहिती आहे का, प्रस्थापित व्यवस्थेत घुसणं. ऑलरेडी तिथं भाकर नाही, भाकर एकच आहे आणि त्याला ती भाकर पुराणा. हां, आणि हे म्हणते आपली मी तुटा त्या भाकरीवर. हां, आणि मुळात जे मराठेतर समाज आहे, कोणता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, त्यांनी भुजबळांनी बी ह्या आरक्षणाला विरोध नाही करायला पाहिजे. ससानींनी बी आणि हाकेंनी बी हे जे आहे ना आरक्षण वाचवाचा लढा, यांनी थोडं बंद करावं. ते कशामुळे बंद करावं की विदर्भात 100% मराठा समाज कुणबीमध्ये आहे, आरक्षणात आहे. बरोबर. पश्चिम महाराष्ट्रात पण आरक्षणात आहे आणि कोकणाला गरजच नाही तिथल्या मराठा समाजाला. खानदेशात पण 55% मराठा समाज आरक्षणात आहे. म्हणजे मराठवाडा सोडला तर 70% मराठा समाज हा आरक्षणात आहे. ऑलरेडी आरक्षणात आहे. राहिला किती 30%. जाऊ द्या ना भुजबळ साहेबांना, जाऊ द्या, होत असेल तर होऊ द्या. तुम्हाला राजकीय आरक्षण नको ना, ठीक आहे, राजकीय आरक्षण बाजूला काढू. 30% राहिला ना. आणि 30% बरं झालं तुम्ही 30%चा विषय काढला. ईडब्ल्यूएसचा मुद्दा ते आपला थोडासा बाजूला पडला. हा, भारतामध्ये ईडब्ल्यूएसचा फायदा सर्वात जास्त, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ईडब्ल्यूएसचा फायदा कोणाला होता? मराठवाड्याला होता. कसं काय असं? हां, तो कसा तुम्हाला सांगतो. विदर्भातला मराठा समाज कुणबीमध्ये त्यांचा ईडब्ल्यूएसचा फायदा होतो का? नाही होत. खानदेशातला ऑलरेडी. हां, पश्चिम महाराष्ट्रातला पण बऱ्यापैकी मराठा समाज आरक्षणात आहे कुणबीमध्ये. आणि त्याच्यात कोकणामध्ये कुणबीमध्ये मराठा समाजाला तिथल्या काही भरतीच्या ज्या फारशा नादी लागत नाही. मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फायदा हा फक्त मराठवाड्याला ईडब्ल्यूएसचा होत होता, तो पण 70% फायदा. तुम्ही आजही याद्या चेक करा, जे ईडब्ल्यूएस मध्ये 2019 ते 2023 पर्यंत 24 पर्यंत त्या जर याद्या चेक केल्या ना तर सर्वात जास्त ईडब्ल्यूएस मध्ये मराठवाड्यातला मराठा समाज लागत होता, लागलेला आहे, फायदा घेतला आहे ऑलरेडी. आणि ते नुकसान जरांगे पाटलामुळे. ओके. साधा सोपा प्रश्न आहे. म्हणजे हे काही म्हणजे अभ्यासपूर्ण मांडण्याची गरज नाही. साधं सोपं प्रत्येकाला समजणारा विषय. आता हेच ईडब्ल्यूएस पुन्हा लागू करण्यात यावं, असं जे 10% नाही ते पुन्हा 20% करण्यात यावं. कारण उद्या एसीबीसी नाही टिकलं समजा, 4 वर्ष टिकन समजा आणखीन ते सरकार आहे तोपर्यंत, म्हणजे नंतर नाही टिकलं तर सरकार आहे तोपर्यंत ईसीबीसी आहे, टिकू शकतं. नाही टिकलं तर ईडब्ल्यूएस आहे ना, हक्काच आहे ना ते. तुम्ही जसं आता सांगितलं की जरांगे पाटील यांनी समाजाची दिशाभूल केलेली आहे, आपण मान्य करू. पण तुम्ही काय केलंय किंवा बरेचसे बाकी मराठा बांधवांनी मराठा समाजासाठी काय केलंय? कारण जरांगे पाटील यांचं पाठीमागे स्टेटमेंट आहे की ठीक आहे, माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर काम करा ना मराठा समाजासाठी, तुम्ही आरक्षण आणून द्या, आता तुम्ही उपोषण करा, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. सांगतो ना, आता मी तर माझं वैयक्तिक सांगतो, पण मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी आता आम्ही जी गोलमेज परिषद झाली त्याच्यामध्ये कोंढरे पाटलाचंही खूप मोठं योगदान आहे समाजाच्या यासाठी. त्याच्यामध्ये प्रवीणदादा गायकवाड असतील, पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, ही जालन्याचे लाखे पाटील असतील, शिवानंद भानुसे असतील. तुम्ही यांची जर पूर्ण कधी चेक केली हिस्ट्री तुम्हाला टाकतो ती, तर त्यांचं काय काय योगदान आहे
हे तुम्हाला मी पर्सनली पुन्हा नंतर व्हॉट्सअपवर टाकतो ते माझं. आणि आता राहिला विषय मी मराठा समाजासाठी काय केलं. आरक्षण हा एकमेव पर्याय नाही मराठा समाजाच्या उत्कर्षाचा. तर मग मराठा समाजाच्या उत्कर्षाचा एकमेव पर्याय काय, तर तुम्हाला गणितातून सांगितलं ते की शेती प्रश्न. हाच लढा जर शेतकऱ्यासाठी जरांगे पाटलांनी उभा केला असता तर 80% मराठा समाज हा शेती करतो. 80%. मग मराठा समाज शेती करतो तर मी 29 वर्ष झालं शेतकऱ्यासाठी लढतो. माझ्यावर केसेस आहे, गुन्हे दाखल आहेत 353 सारखे. जालन्याला रेल रोको केली, त्याच्यात 32 तरुणा, माझ्या नेतृत्वात 32 तरुणावर गुन्हे दाखल झाले. त्याचं संभाजीनगरच्या रेल्वे कोर्टात केस चालू आहे रेल रोकोची. आणि पुन्हा असे असंख्य गुन्हे माझ्यावर आहेत ऑफलाईन आहे. आणि हे करत असताना समाजाचा उत्कर्ष कशात आहे तर शेती मालाच्या लढ्यासाठी. आता हे जरांगे पाटलांनी 2 वर्ष जर आंदोलन उभं केलं असतं तर मराठा आणि मराठेतर समाजानं सुद्धा त्यांना घराघरात फोटो लावले असते जर कर्जमाफी झाली असती तर. जर शेतीमालाला भाव मिळाला असता तर, हे शेतीमालासाठी भाव जर मिळाला असता तर 80% मराठा समाजाला त्याचा फायदा झाला असता. आणि मी ते करतोय. माझे आंदोलन बघा तुम्ही. मी आतापर्यंत ह्या 29 वर्षात किती आंदोलनं केले समाजासाठी, किती मोर्चे काढले, किती उपोषण केले. मी सुद्धा उपोषण केलं ना. मी जालन्याला 7 दिवस उपोषणाला होतो 2018 मध्ये. पण तुमच्या लढ्याला कितपत यश आलंय असं वाटतं तुम्हाला? यश कसं आलं माहितीये का, माझ्या लढ्याला अशी काही राजकीय शक्ती मिळाली नाही. राजकीय शक्ती. आणि माझ्या लढ्याला जर समजा शेतकऱ्यांनी जर शक्ती दिली तर मी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू शकतो. मी आज बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे, मी करतोय. पण दुर्दैवानं त्यांना मला बाजूला काढावं लागलं. नाईलाजानं मी आरक्षण विरोधी असं त्यांना वाटलं ते, म्हणून त्या काळामध्ये 2023 मध्ये त्यांनी माझं पत्र काढलं निलंबनाचं बच्चू कडू साहेबांना. तर मी माझा लढा चालूच आहे ना. त्यांनी काढल्यानंतर मी 3 आंदोलनं केले त्याच्यानंतर सुद्धा. एकीकडे जरांगे पाटील 25 ऑक्टोबरला आंदोलनाला बसले होते. दुसऱ्या दिवशी 26 ऑक्टोबरला मी आंबडला आंदोलन केलं शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी. त्याच्या अगोदर रविकांत तुपकरांना अडवलं होतं. रविकांत तुपकरांना लातूरमध्ये मराठा तरुणांना अडवलं होतं आणि ते पण शेतकरीच होते. मग त्यांना कापसाला भाव लागत नव्हता का, त्यांना तुरीला भाव लागत नव्हता का, त्यांना सोयाबीनला भाव लागत नव्हता का. आणि जरांगे पाटलांनी त्याच काळात म्हणायला पाहिजे होतं की रविकांत तुपकरांना, शेतकरी नेत्यांना कोणालाही अडू नका, त्यांना त्यांचा लढा लढू द्या. कारण आपला समाज सुद्धा 80% समाज शेती करतोय. 80% जर समाज शेती करत असेल तर त्यातलं 10% काही उद्योजक आहे, 5% काही कामगार आहेत, बेरोजगार आहे. त्याच्यात मग 10% समाज हा भूमिहीन आहे, शेतमजूर आहे. काही कंपन्या नाहीत. बरोबर. कंपन्या नाहीत जर 20% मध्ये जर सोडलं तर. त्याच्यामुळं मराठा समाजासाठी मी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून माझा लढा चालू आहे. कारण मला एकच कळतंय की जर शेतकऱ्याचे प्रश्न मिटले तर मराठा समाजाचा प्रश्न मिटला, 80% मराठा समाजाचा प्रश्न मिटला. मग राहिला प्रश्न कोणता, जे खेड्यापाड्यातले जे भूमिहीन मराठा समाज आहेत, ज्याला जमीन नाही, जुमला नाही, त्यांना खरी आरक्षणाची गरज आहे. त्यांना खरी शैक्षणिक सवलतीची गरज आहे, त्यांना खरी ओबीसीची गरज आहे. पण आज सर्टिफिकेट कोणाला मिळायला लागलेत, ज्याचा बंगला आहे त्याच्या घरात 4 जण आपल्या समाजातले 4 जण नोकरीला आहेत, सून आहे, लेख आहे, त्याने आधी सर्टिफिकेट काढले. आणि ज्यांनी तुम्हाला सांगतो अजून त्या हैदराबाद गॅझेटनुसार रांगा लागायला पाहिजे हो प्रमाणपत्र काढायला. जसं लाडकी बहिणीसाठी रांगा लागतात, जसं अनुदानासाठी रांगा लागतात. मग हैदराबाद गॅझेटियरनुसार किती रांगा लागल्या ते जरांगे पाटलांना सांगा. त्याच्यामुळे शेतकरी, मी समाजासाठी एक शेतकरी आंदोलक म्हणून मी समाजासाठी भरपूर काम केलं आहे. आणि हे समाजात शेती करतो म्हणून मी समाजासाठी भरपूर केलं आहे. आणि जर आरक्षणाचा जर विषय मांडले तर मी या 2 वर्षात EWच्या संदर्भात निवेदनं दिलेले आहेत. पण त्याच्या आम्हाला संभाजीनगरला परवानगी मिळाली नाही. इथं क्रांती चौकात पोलीस स्टेशनला आम्ही परवानगी मागितली, आयुक्तालयात मी परवानगी मागितली की आम्हाला EWS आमचं वाढवून द्या म्हणून. पण आम्हाला परवानगी मिळाली नाही. त्याच्यामुळे आम्ही ते स्टॉप केलं. आणि शेतकऱ्याचा लढा चालूच राहणार आहे. शेतकरी सोबत येईल न येईल, किमान समाजानं सोबत आलं तर हा प्रश्न धसाच लावं. जर मराठा समाजाचा हा लढा जर जरांगे पाटलांनी जर शेतकऱ्याचा लढा उभा केला असता ते करणार आहे ना. ते तर म्हणले ना आता हे झाले. आता मी काय म्हणतो, वराती मागून घोडे. अहो त्यांनी काय केलं होतं, आत्ता मागं मीटिंग बोलवली होती याला अंतरवलीला की शेतकरी नेत्यांनी मीटिंगला यावं. त्यावेळेस बच्चू कडू साहेब उपोषणाला बसले होते याला नागपूरला. या आंदोलन चालू होतं.
शेतकरी नेते 2 तारखेला काहीतरी यांनी मिटिंग बोलावली. अहो शेतकरी नेते 40 वर्ष घातले होते यांनी. आज राजू शेट्टी साहेब 40 वर्ष गेले, आज बच्चू कडू साहेब 40 वर्ष गेले, वामनराव चोटप 40 वर्ष गेले, रघुनाथ दादा पाटील, सदाभाऊ खोत, तुपकर साहेब, रविकांत तुपकर साहेब, आयुष्य गेलं नाही याचं. ती आई ती चळवळ याची हातात देते का? हा अहो तुम्हाला ABCD सुद्धा माहित नाही, त्याला झेडपर्यंत माहिती शेतकऱ्याच्या प्रश्नाचा अभ्यास आहे त्यांना. हा अहो राजू शेट्टी साहेब रक्तानं माखले होते, पूर्ण रक्तबामाळ झाले, इतकं त्यांना आंदोलनात रट्टे गट्टे पडले. शेकडो गुन्हे दाखले, बच्चू कडू साहेबवर 350 वर गुन्हे दाखलेत, रविकांत तुपकरवर गुन्हे दाखलेत, वामनराव चोटप साहेबवर गुन्हे दाखलेत, आणि जरांगे पाटलावर किती गुन्हे दाखले हे त्यांनी सांगावं. यांना जेलवारी झाली. जरांगे पाटील 2.5 दिवस तरी कुठे जेलला होते का? 5 दिवस तरी जेलला होते का? गुन्हे किती दाखले त्यांच्यावर? गुन्हे कोणावर दाखले? कोपर्डीच्या आरोपीचे, कोपर्डीचे जे ते ताईचे जे आरोपी आहे ना, त्या आरोपीवर 4 जणांनी हल्ला केला. त्या 4 जणांना 5-5 वर्ष जेल झाली. त्याच्यात आता जे अटक झाले ते अमोल खुने, बाबूराव वाळेकर, राजू जराड आणि गणेश खुने, हे 4 जणांना 5 वर्ष जेल झाली. जेल. जरांगे पाटील 5 दिवस तरी जेल राहिले. 5 दिवस तरी. अहो ते जेलमध्ये ज्यावेळेस माझा एक मित्र आहे राजू जराड म्हणून, राजू पाटील जराड म्हणून, तो ज्या याला पुण्याला जे जेलमध्ये होता, आरोपीवर हल्ला केला, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालली, महिलेला लागलं त्याच्यामध्ये, ते 5 कोयते जप्त झाले, 5वा कोयता यायचा होता, 5 कोयते आणि 4 आरोपी सापडले. आणि तिथं राजू पाटील जराडची काय अवस्था होती माहिती आहे का तुम्हाला? जेलमध्ये गेल्यानंतर हे शर्ट टॉवेल नव्हती, एकच अंडरपॅन्ट 6 महिने पिळून घातली, आणि हे शर्ट टॉवेल सारखं गुंडाळलं, टॉवेल सारखं राजू पाटला. आणि ज्यावेळेस त्यांचे आई वडील मुलाखत घ्यायला जायचे तिथं त्या पुण्याच्या येरवाडा जेलला, तर तिथं त्यांच्या आई वडिलांना झाडझूड केली, मंदिरात झाडझूड करून जाण्या येण्याचा पैसा त्या झाडझुडीमधून मिळत होता. इतकी संवेदनशील घटना आहे. मग 6 महिन्यानंतर त्याचा एक दुसरा मित्र जेलमध्ये आला, मग त्याने अंडरपॅन्ट बनियाल चड्डी पुरवली. हे प्रत्येक 4 आरोपीची तीच अवस्था आहे. आता मला सांगा, कवळे लेकर हो त्याचे. राजूची कवळी मुलगी होती तानी, बाबूराव वाळेकरची मुलगी होती कवळी, गणेश खुनेची बी तीच अवस्था आहे, अमोलची बी तीच अवस्था आहे. बारकाले लेकर ते कवळे 2 वर्ष जेल भोगली त्याने, आता 3 वर्ष भोगायची बाकी. आता सध्या काय परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती आहे? तर अमोल जेलमध्ये, जरांगे पाटलानं ते धनंजय मुंडेचा हत्येचा कट केल्याच्या आरोपात जेलमध्ये घातलं त्या अमोलला, आणि पोलीस तपासात काहीच निष्पन्न झालेलं नाही. अच्छा, काहीच निष्पन्न झालं नाही. म्हणजे तो अमोल खुने जो होता तो कोपर्डीच्या त्या प्रकरणामध्ये मध्ये होता त्यावेळेस. हो. अच्छा, हे तो. नव्हतं माहित. आणि अमोलची माझी काही व्यक्तीशी अजूनही ओळख नाही त्याची. पण हे बाकीचे 3 जण आहेत ना, हे बाबूराव वाळेकर असतील, राजू पाटील जराड असतील आणि गणेश खुने, हे माझ्या संपर्कात येते. ओके. हो, पूर्ण संपर्कात आहे. आयुष्य उद्ध्वस्त झालं ना त्यांच्यावर, पूर्ण आयुष्य गेलं त्यांच्यावर. काय मिळालं? तर असा समाजाचा वापर केला. शेकडो तरुणावर गुन्हे दाखलेत. महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो लाखो तरुणावर जाळपोळीचे गुन्हे दाखलेत, आंदोलनाचे गुन्हे दाखलेत, दगडफेकीचे गुन्हे दाखलेत, 307 सारखे, 353 सारखे गुन्हे दाखलेत. जरांगे पाटलावर किती गुन्हे दाखलेत हे त्यांनी प्रेस घेऊन सांगावं. बरं, आता ही मुलाखत बरेचसे मराठा बांधव सुद्धा बघत असतील. तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. मला समाजाला एकच विनंती आहे की समाजानं एक शेतकऱ्याचा लढा पूर्ण ताकदीनं उभा करावा. कारण सरकारनं जे 2 वर्षात जे चालू आहे ते सरकारला अपेक्षित होतं. जे बेरोजगारीचा प्रश्न असन, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असन, त्याच्यात कर्जमाफीचा प्रश्न असन, महागाईचा प्रश्न असन, हे सारे विषय डायव्हर्ट केलेत. ते कोणी डायव्हर्ट केले? तर जरांगे पाटलांना डायव्हर्ट केले. आणि जे सरकारला अपेक्षित आहे तेच जरांगे पाटलांना केलेलं आहे. त्याच्यामुळं सरकार आणि जरांगे पाटील हे सर्व मिलीभगत आहे. जर हे आरक्षणाचा लढा उभा राहिला नसता तर शेती प्रश्नाचा लढा उभा राहिला असता तर शेतकऱ्याचे प्रश्न मिटले असते. त्यामुळं माझी एक विनंती आहे की शेतकऱ्यानं आता शेती प्रश्नाच्या लढ्यासाठी पूर्ण ताकदीने एकत्र आलं पाहिजे, ही एक विनंती करतो. आणि पुढचं EWSचा हा लढा सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केलेला आहे. SCBC उद्या टिकल नाही टिकल, 4 वर्ष टिकल ते, पण EWS हे 20% जसं 10% ते 20% करण्याकरता, लागू करण्याकरता मराठा तरुणांनी जे UPSC MPSC करतात, जे आता नवीन भरते आहेत, त्याच्यामध्ये EWS लागू व्हावं. आणि EWSचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला याच्यापर्यंत आतापर्यंत घेतलेला आहे, महाराष्ट्राला नाही. महाराष्ट्र 30% घेत होता, पण 70% फायदा हा EWSचा मराठवाड्याच्या मराठा समाजानं घेतलेला आहे. मग ते कटाप वर जावो किंवा कटाप खाली येऊ,
त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे, शेतकऱ्यांनी एक शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, शेतमजुरांच्या प्रश्नासाठी जर हे प्रश्न मार्गी लागले, जर शेतीमालाला जर कापसाला जर 10,000 रुपये क्विंटल, तुरीला 8,000 रुपये क्विंटल, सोयाबीनला 7,000 रुपये क्विंटल भाव मिळाला, ऊसाला 5,000 रुपये टन जर भाव मिळाला, तर आरक्षण नावाच्या भिकेची मराठा समाजाला गरज लागणार नाही, एवढी एक विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत होते अंबड या ठिकाणचे विदुर लागडे. त्यांनी आपल्यासोबत दिलखुलास अशा चर्चा केल्यात. मराठा समाज पाठीमागच्या 2 वर्षापासून मराठा समाजाचा हा लढा आपण बघत आहोत. पण हा लढा फक्त पाठीमागच्या 2 वर्षापासून नाही, तर हजारो वर्षापासून. याला खूप मोठा इतिहास आहे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मराठा समाजाचे आरक्षणाची खरी गरज खेड्यापाड्यात आपल्याला बघायला भेटत आहे. कुठलं का होईन आरक्षण, म्हणजे EWS असो किंवा आता जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला OBC मधून आरक्षण हवं. शेवटी काय तर मराठा समाजाचा फायदा झाला पाहिजे. तुमच्या काय भावना आहेत आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि या एकंदरीत व्हिडिओबद्दल जी काय आज आमची चर्चा झाली, या चर्चेबद्दल सुद्धा तुमच्या काय भावना आहेत आम्हाला नक्की कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.